भटक्या जमाती जय भीम जय ओबीसी जय सेवा बहुजनांचा महामोर्चा मोर्चाच्या प्रमुख मागण्या आणि किती गॅप पडली वे निहाय जनगणना करण्यात यावी आणि आरक्षण 2026 बाईट येतही नाही भेटलं आवलं ना बाईट बाईटसाठी मरमर कशाला करता बे अरे प्रवीण भाऊची बाईट पाहिजे होती तो समोर गेला प्लेन बातम्या टाका त्यांनी बाईटच्या झंझट लागत नाही क्राईममध्येच मला बाईट पाहिजे अशी बातम्यामध्ये काही नाही घेतली सवय नको टाका सांगत जाऊ सवय नको टाका आपले जय भीम जय ओबीसी जय सेवा बहुजनांचा महामोर्चा महागणना करण्यात यावी आणि आरक्षित प्रवर्गांसाठी महाराष्ट्र सरकारने 14 मे 2026 प्रवर्गांसाठी महाराष्ट्र सरकारने 14 ओबीसीची जात नोंदणी झालीच पाहिजे ओबीसी एकत्र येणं गरजेचं आहे ओबीसी एकत्र येणं गरजेचं ओबीसी की बात करेगा जनगणना 2027 मध्ये ओबीसीचा स्वतंत्र जनगणना रकाना समाविष्ट व्हावा आपल्या न्याय हक्क मिळवण्यासाठी या मोठ्या सामील होऊन आपला समाज नोंदवावा ओबीसी की बात करेगा ओबीसी की बात संख्येने उपस्थित रहा व आपल्या हक्काचा लढा अवश्य लढा आयोजक के राष्ट्रीय ओबीसी महासंघ भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संपूर्ण SC ST VJNT आणि SBC राखीव संवर्गातील सर्व लोकांचा आज हा महामोर्चा चंद्रपूरमध्ये होऊ घातला आहे आणि या मोर्चाची दोन मागण्या मुख्य आहे। पहिली मागणी आहे की जी केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करीत आहे त्या जातनिहाय जनगणनेमध्ये पहिल्या टप्प्यात ओबीसी कॉलम नव्हता, दुसऱ्या टप्प्यात ओबीसी कॉलम आहे राहील असं आश्वासन दिलं, मात्र ते पहिल्या टप्प्यात न दिल्यामुळे ओबीसी समाज आश्वस्त व्हावा या दृष्टिकोनातून
आमचा या महामोर्चाच्या माध्यमातून जनजागृती आणि सरकारला निवेदन देण्याचं कार्य आज आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे. तेव्हा मागणी ही अनेक दिवसापासूनची आहे की ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. अनेक दिवसाच्या संघर्षानंतर 1 वर्षापूर्वी केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन जाहीर केलं होतं की येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू आणि त्याच्यामुळे या देशातील 60% ओबीसी समाजाच्या लोकांना कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला होता. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये घराची मोजणी करण्यात आली, गिनती करण्यात आली, तेव्हा ओबीसीचा किंवा कुठल्याही जातीचा कॉलम त्या ठिकाणी टाकलेला नाही. परंपरेप्रमाणे SC, ST आणि इतर हे 3च कॉलम त्या ठिकाणी ठेवलेले होते. आणि म्हणून आपण केंद्र सरकारने जी घोषणा केली होती, जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी करून आता येणारी जी जनगणना आहे त्यामध्ये ओबीसीचा कॉलम असावा आणि जातनिहाय जनगणना करून या देशामध्ये ओबीसीची जनसंख्या किती आहे तो आकडा जाहीर करावा, ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चाची आहे. दुसरा 14 मे 2026 जो राज्य शासनाने एक कॅबिनेट निर्णय केला की SC, ST आणि ओबीसी बहुजन समाजामध्ये ज्या ज्या संवर्गाला आरक्षण मिळतं त्या संवर्गातील व्यक्ती जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरी करता अर्ज करेल तेव्हा ज्या काही सवलती संविधानानुसार दिलेल्या आहे, वयामध्ये सवलत आहे, शिक्षणामध्ये सवलत, या सवलतीचा फायदा घेऊन जर अर्ज करत असेल आणि जर स्पर्धा परीक्षेमध्ये तो गुणवत्तेमध्ये पहिल्या नंबरमध्ये आला तरी त्याला त्याच संवर्गामध्ये नोकरी मिळेल, ओपन मध्ये नोकरी मिळणार नाही. म्हणजे आजपर्यंतचा जो नियम होता अस्तित्वात त्याला बगल देऊन ओबीसी, SC आणि ST वर्गावर करणारा हा अन्यायकारक शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याला स्थगिती दिली आमच्या प्रेशरमुळे, परंतु आम्हाला स्थगिती नको, आम्हाला कायमस्वरूपी तो निर्णय राज्य सरकारने रद्द करावा आणि ओबीसी समाजाला आणि बहुजन समाजाला न्याय द्यावा, हीच आमची आग्रहाची मागणी आहे.